शेतकरी मजुराने हप्ताभर काम करावं, बाजाराच्या दिवशी कामाचा पैसा घेऊन आनंद लुटावा। तसं 7 दिवस वेगवेगळ्या कीर्तनकाराच्या माध्यमातून आपण कीर्तन ऐकली, आनंद घेतला। कोणी भजनाचा आनंद घेतला असेल, कोणी कीर्तनाचा घेतला असेल। प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी ईश्वर सेवा घडली। त्याच सेवेचं फळ म्हणून आज काल्याचा प्रसाद आहे। भगवंताच्या दरबारामध्ये, संतांच्या दरबारामध्ये जीवाला खाली हाताने उपवाशी जाऊ देत नाही असा नियम आहे। देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी। दोन्ही बाजूने शिफारस करणारे, वकालत करणारे 18 पगड जातीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अवतीर्ण झालेले संत एका बाजूला त्या ठिकाणी देवाला सांगतायत आल्या याचका, एका बाजूला देवाला सांगतायत येणाऱ्या भक्ताला उपवाशी जाऊ देऊ नको। आणि तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वी वरती हात करून सांगताय उभारीला पूर्वी जर स्पीकर नसायचे म्हणून त्या ठिकाणी बिना स्पीकरचा काही संदेश काही निरोप द्यायचा असेल, अगोदर दंडी पिटवायची गावामध्ये, मग लोक भरगच्च जमा झाली, कोणीतरी एखादा बोलणारा वक्ता असेल मग त्याने असा हात करायचा, ऐका हो मंडळी, उभारीला वरती हात करून संदेश आहे। कुणासाठी निरोप आहे, कुणासाठी संदेश आहे? जगे जाणविले समाजाचं हित ज्याच्यामध्ये अशी गोष्ट, असा संदेश। तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काही धंदा नाही ना आम्हाला काही काम नाही म्हणून 4-2 लाख रुपये दरवर्षी घालायचे असं नाहीये। संसारिकासाठी याच्या पाठीमागे एक गुह्य दडलेलं आहे। 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला या आखाड्यामध्ये आनंद मिळतो। इथे वेगवेगळ्या संतांच्या माध्यमातून विचार ऐकायला मिळतात। तुकोबरा इथे वर हात करतायत, जगे जाणविले मात, ती गोष्ट जर कोणती असेल, देव बैसले, देव सिंहासनावर विराजमान आहे। दोही ठाई तुका पडू देत चुका, देवाचं देवपण सांगणारे तुकाराम महाराज आहे आणि देवाला जीवाचा निरोप देणारे सुद्धा तुकाराम महाराज आहे। क्या बात आहे। संसारातल्या भोजनाने किळस येते, उलटी होते आपल्या भाषेमध्ये। संसारामध्ये काय कमवलं, शेवटी एखाद्याने धोका दिला रे दिला, मग पश्चाताप होतो
हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून यांच्यासाठी जीवन खर्ची घातलं, पण हे मला त्या ठिकाणी वाळीत टाकताय. तुम्ही संसाराच्या लोकांसाठी किती जरी हमाली केली तरी पदरामध्ये शून्य फळ प्राप्ती आहे. वाल्या कुळाने इतकी माणसं मारली की मोजता येणार नाही, पण नारद महर्षी भेटले त्यावेळेला सांगितलं, घरी विचारून आलात का? वाल्या म्हणू लागला, एवढी माणसं मारली, जोडली, कापली, पण असं कोणी बोललं नाही. हा शेंडीवाला बाबा वेगळं बोलतोय. नारद महर्षी म्हणू लागले, वाल्या उघड्या अंगाने लोकांची हत्या करतो ते कुणासाठी? म्हणले मुलाबाळासाठी. मग विचारून ये ना बायकोला, केलेल्या पापामध्ये काही 10-20% सहभागी होताल का म्हणून. म्हणले मला लाडीगुडी लावून मला घरी पाठवून तुझा पळून. नारद महर्षी म्हणले, हा दोर घे, तुझ्या हाताने झाडाला बांधून टाक आणि विचारून ये. वाल्या कोळाने दोराने नारद महर्षीला झाडाला बांधून टाकलं. बायको पोरांना विचारायला गेलं. काय म्हणू लागला, अगं हे माझ्या अर्धांगिने 50 वर्ष झाली लोकांची हत्या करून घरी माल आणून देतो. खुनाचा पैसा, लूटमारीचा पैसा, पण लूटमारीच्या खुनाच्या पापामध्ये काही 10-20% त्या ठिकाणी भागीदारी होशील का? बायकोला विचारतो वाल्या. जिच्याशी लग्न केलं तिने काय उत्तर दिलं सांगू तुम्हाला. वाल्या कुळाची धर्मपत्नी म्हणू लागले, सगळं बोला बाय, पण तसलं आंबट चिंबट नका बोला जाऊ. आंबट चिंबट, अगं एवढं कमवलं लोक त्या ठिकाणी लोकांचा जीव घेऊन, तो म्हणते आंबट चिंबट. हो, त्याला वाटलं बायकोचा मूड बरोबर नसेल. मग मोठ्या मुलाला विचारलं. मुलगा मर्सडी मध्ये बसलेला होता. 40 लाखाची मर्सडीज. बापाने हात केला उघड्या अंगाने, मुलाला सांगितलं थांब जरा. त्याने काच खाली केलं. काय म्हणलं पापा? म्हणले बेटा कोण? शेंडीवाला भेटला, त्याने मला जाग केलंय. पापाचा पैसा आणून तुमच्या भरती केला, पण झालेल्या पापामध्ये काही 10-20%, 25%, 50% सहभागी होताल का? मुलाची PhD केली होती बापाने. जास्त शिकलेला मुलगा म्हणून लागला, पापा ये धरती का एक नियम है. काय नियम है? ज्याने कर्म करायचं त्यानेच फेडायचं. जिसकी करनी उसके पास. पापा आप क्यों उदास? ज्याने करायचं त्यानेच भरायचं असा नियम आहे, म्हणून तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही. त्याच वेळेला फरशी कुऱ्हाड त्या ठिकाणी हातातून खाली गळाली. पश्चाताप झाला. ज्याने मला जाग केलं त्यालाही बांधून टाकलं. धावत पळत त्या ठिकाणी वाल्या आला. हातातली काठी जशी जमिनीवर आडवी पडते तसं साष्टांग दंडवत घातलं. श्री संताची सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्तमा. संसाराचा तापे तापलो मी देवा.
कही ऐसी दशा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा. कही ऐसी दशा माझे अंग चित्त पांडुरंग. मला हे सांगायचं, संसारामध्ये कितीही जरी कमाई केली तर जीवनामध्ये फळप्राप्ती मात्र शून्य आहे. पण या धर्म सोहळ्यामध्ये कोणी अन्नदान घातलं असेल, कोणी मंडप झाडला असेल, कोणी चटया उचलले असतील, कोणी वारकऱ्यांचा आदर केला असेल, कोणी भजनकऱ्यांना चहा पाणी दिलं असेल, कोणी वीणा वाजवला असेल, कोणी सिस्टीम लावली असेल. एकाच धर्म सोहळ्यातले हे वेगवेगळे पार्ट आहे, पण हे सगळे याच्यासाठीच आहे. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शेवू ब्रह्मरसावळ, उदक अग्नी धान्य झाला भाकरी जर थापायची असेल तर किती भानगडी लागतायत, कधी खाणाऱ्याने विचार केला का? जिला एक भाकरी थापायची तिला माहिती इथे काय लागतं म्हणून. काय पाहिजे? चूल पाहिजे. म्हणले चुलीची गरज नाही, आता गॅस आला. बरं गॅस पाहिजे, अजून शेगडी पाहिजे, काठवत पाहिजे. म्हणले आता काठवतीची गरज नाही, दगडच असे भारी निघाले किचन वट्यावरचे, त्याच्यावरच मळायचं. बर त्याच्यावर का होत नाही, पण लागेल ना. पाणी लागेल, पीठ लागेल, मळावं लागेल, थापावं लागेल, भाकरी थापावी लागेल, तव्यावर टाकावी लागेल, पण काड्याची पेटीच नाही. सगळं सुंदर एक काड्याची पेटी नसेल तर साध्य होणारी भाकरी साध्य होणार नाही. तसं धर्म सोहळ्यामध्ये हे सगळे लागतात. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळे आनंदे आनंदे. आजच्या कीर्तनाचे माझे यजमान आहे. नाही मी म्हणतो, असे देवाने प्रत्येक गावात जर माणसं जन्माला घातली ना तर धर्म कार्याला हातभार लागेल, पुष्टी मिळेल. कारण आताचा पैसा परमार्थ हा 2 पैशाचा खर्चाचा परमार्थ. पैशा विना संसार चालत नाही. आता जीवन जगायला, सप्ताह करायला, वारी करायला, अन्नदान करायला पैसा लागतो. मग पैशासाठी त्या ठिकाणी मदत करणारी, त्या ठिकाणी दाते प्रत्येक गावामध्ये जन्माला आली पाहिजे. आजच्या कीर्तनाचे यजमान श्री विठ्ठल बाबूराव ढगे अप्पा, वाल्मिकी अर्बन बँक पाथरी या बँकेचे ते कॅशियर आहे. जरा टाळी वाजून स्वागत करा मंडळी. इथे सगळ्या प्रकारची माणसं लागतायत. कॅशियर लागतायत, अध्यक्ष लागतायत, सदस्य लागतायत, कस्टमर लागतायत. कारण एकल्याचा नोहे हा खेळ मनवणे मेळ मेळविला. म्हणून प्रत्येक कीर्तन ज्यांनी वाटून घेतलं त्यांना भाकड महाराजांचा सलाम. देवाला विनंती करतो, यांना मरू देऊ नको, उदंड आयुष्य द्या.
आरोग्य द्या आणि असेच धर्म सोहळ्यातली सेवा या लोकांकडून करून घेऊ दे अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. अकल्पायुष्य व्हावे तयाकुळा माझिया सकळा. धर्म कार्याला हातभार लावणारी माणसं यांना मरू देऊ नको, उदंड आयुष्य दे. ही सेवा, अशी सेवा ज्यांनी केली मग मंडप झाडण्यासहित कीर्तनकाराच्या यजमानासहित तर ऐकणारा सहित तर परिसरातील पंचक्रोशीतील येणाऱ्या भाविकासहित इथाची मेजवानी आहे. कोणती मेजवानी आहे? काल्याचा प्रसाद आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर महाप्रसाद. उदर भरणनो हे जाणी जय यज्ञ कर्म. नंतरचा महाप्रसाद म्हणून धर्म सोहळा हा जीवनाला तृप्त करणारा. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपयशी. म्हणून यारे यारे तुम्हाला लाडीगुडी विनाकारण लावत नाही. गावबा नावाचा तरुण नाथबाबाच्या दरबारामध्ये जेवण्यासाठी आणून घातला. पुरणपोळीचं जेवण मिळतंय म्हणून पुरणपोळी खायला आलेला गावबा नावाचा तरुण नाथबाबाने एक दिवस आवाज दिला जेवणाऱ्या तरुणाला, गावबा जी बाबा जेवण आलो. जेवण मिळेल म्हणाले इकडे. रामायणाचं लिखाण करता करता जरा मला थकवा आला. गावा रामायणाचं लिखाण करायला लिहायला जरा मदत करतो का? आता त्याला जेवणाशिवाय दुसरा काही कार्यक्रम माहीत. त्याची भोपडी वळली. काय म्हणू लागला जेवणारा तरुण? बाबा म्हणले, बाबा मी अंगठा बहादूर आहे, मी शाळा शिकलो नाही, मी निरक्षर आहे. नाथ महाराज म्हणाले, निरक्षर जरी असला पण शेवटी माणूस आहे ना. हो माणूस म्हणलं पण वाचता येत नाही, लिहिता येत नाही, शाळा झालेली नाही होऊ दे म्हणले शाळा, पण लेखणी हातामध्ये घे. आदेश दिला संत मायबापाने. आपणा सारिखे करी दितात चंदनाने बोरी. जेवणाऱ्या तरुणाला आवाज दिला. आजही जगातल्या चांगल्या चांगल्या पंडिताला फरक कळत नाही. राहिलेलं रामायण हे जेवणाऱ्या तरुणाने लिहिलं का नाथबाबाने लिहिलं? क्या बात. फळाले केले रामायण रामजी. काय इथे जीवन तृप्त होतं, जीवन समृद्ध होतं, जन्म मरणाच्या बंधनातून जीव मुक्त होतोय. उत्तमाची गती. तुम्हाला वाटतं ना पुढचा जन्म चांगला मिळावा? हो. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे.
माझ्या वाट्याला दुःख येऊ दे असं म्हणणारा माणूस अजून कुठल्याच जातीमध्ये जन्माला आलेला नाही. कुणालाही वाटतं त्या ठिकाणी आपल्याला सुख मिळावं. असं जर वाटत असेल तर मग महाराज म्हणतायत सुख एक हे चिठाई बहु पाई संता सर्व सुखे सर्व सुख मने नर हरे सोनार सर्व जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ ह्या साठी इच्छा प्रकट करा. तुम्हाला काय पाहिजे? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून आजचा जीवन तृप्त होण्याचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस. वारकरी संत म्हणताय त्या ठिकाणी मोक्षपदे तुच्छे केले या तुझा मोक्ष नको, तुझा वैकुंठ नको. का वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. वरखेड नगरीमध्ये तालुका पाथरी जिल्हा परभणी आज जे चाललंय 7 दिवसापासून 8 दिवसापासून असं तिथे नाही. कधीतरी कीर्तन ऐकणारी माणसं म्हणतील मायच्या लयच पटून हानते गड्या. ओ बाबा सकळांच्या पाया माझे दंडवत. तुमच्या पायावर साष्टांग दंडवत घालून सांगतो असं कुठे नाही. 100 यज्ञ करून स्वर्गाची सत्ता काबीज करणारा इंद्रदेव पण त्यालाही येता येत नाही. पण इच्छा झाली तर मग म्हणले आता काय करा काल्याची असे देव जळे झाले. माशाचं रूप घेतलं का काला वरखेड मध्ये माशाचं रूप. अहो म्हणले आता पाठाला हात धुवायला येतील ना. आता नळ आले म्हणून लोक विसरली. पण पूर्वी ठराविक ठिकाणी पाण्याचा झरा होता. हात धुतल्याच्या नंतर जे उष्टे कण पाण्यामध्ये येतील ते तर खायला मिळतील ना. एवढं दुर्मिळ वर्णन त्या ठिकाणी काल्याच्या प्रसादाचं आहे. एकची टाळी झाली माझा ज्ञान राजा गोपाळाशी म्हणून लाही रूपी जीव आणि दही रूपी काल्याचं वर्णन करतोय. काल्याची निर्मिती सांगतोय. काला म्हणजे काय? लाही रूपी जीव दही रूपी देव दोन पदार्थाचं मिलन आहे. कारण जीवाला लाहीची उपमा आहे आणि देवाला दह्याची उपमा आहे. दह्यामध्ये शिथिलता आहे आणि लाहीमध्ये कडकपणा आहे. कच्चं शेंगदाणा खाल्लं तर कडू आहे. कसं आहे? कडू आहे. पण जर पिकलेलं खाल्लं तर त्याच्यासारखं सुगंधी आणि रुचकर दुसरं फळ नाही. झोपेतनं उठल्यापासून झोपेपर्यंत कुणाचं तरी भांडण घरी आणणारे हे कच्च्या शेंगदाण्याप्रमाणे माणसं आहे. आई वडिलांनी लहान असा मोठा केला काही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही. हातात अंगात ताकद झाली म्हणजे याचा अर्थ कुणालाही मारायचं का? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे.
आमचे विठ्ठल महाराजांचा आवाज बसला तर कचरायला लागले हो टाळकरे. अहो भेऊ नका, मी तुमचाच भाग आहे. लढाई करायला आटापिटा एक करावं लागतं. आता प्रत्येकाला वाटतं आपला स्वर जाईल. जाऊ द्या ना, सगळ्याचे स्वर गेले तर सगळ्याचे ओढून आणणारा मी आहे ना. तुम्ही काळजी कुणालाही मी शब्दाने बोलत नाही. कीर्तन तुमचं नाही, कीर्तन माझं आहे. म्हणून तुम्ही साथ करण्याची माझ्या कीर्तनाला गरज आहे. गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावे. 5000 वर्षापूर्वी एक गवळण कृष्ण परमात्म्याला म्हणते, जवळचा पाहुणा झाला म्हणून कवरही राहायचं का नाही. गावाने सत्ता दिली मग कसंही त्या ठिकाणी सत्ता गाजवायची का नाही. तसं देवाने तुम्हाला सगळं दिलं म्हणजे त्याचा कसाही वापर करायचा नाही. आपल्या जगण्यातून त्या ठिकाणी लोकांना आनंद मिळाला पाहिजे असं जीवन खर्ची घाला. वेचिते वचन. तुम्ही बोलल्याबरोबर 4 लोकांचे कान तुमच्या बोलण्याकडे आकर्षित झाले पाहिजे. लोकांनी म्हणावं कोण बोललंय, म्हणले अमके राव, बोला बोला, असं वाटतं तुम्ही बोलत राहावं आम्ही ऐकत राहावं. क्या मुखिया अमृताचे वाणी, मुखिया मुखी अमृताची, जसं तोंडात त्या ठिकाणी अमृत भरलेलं असावं का महाराज म्हणतात, असं अमृतासारखी वाणी गोड पाहिजे. चांगलं जीवन जगा. कडू शेंदडाप्रमाणे जीवन जगलं तर मेल्याच्या नंतर लोक म्हणतील आधी सण साजरा करा, नंतर याची मौत करू. असं नको. हे काय तर ना नसू द्या पैसा, पण चारित्र्याचं धन जर तुमच्याकडे असेल, महाराज म्हणतायत गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा. मुरत से किरत बडी बिन पंख उड़ जाय, मुरत तो जाती रही किरत कबा हो न जाय. चारित्र्यवान माणसं आजही जगामध्ये अजर अमर आहे. क्या तू का म्हणे जगला तर मेल्याच्या नंतरही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगामध्ये कीर्ती अजर अमर राहील. क्या बात. एवढं मानवी जीवन सुंदर आणि गोड आहे. मूर्ती रूपाने नाही नसू द्या, पण तुमची कीर्ती जितकी अजर अमर आहे, गोड. उभारिला भजतीही लोकावरी ऐशे चराचरे कीर्तिजांचे. म्हणून महाराज म्हणतात चांगलं जगा, अगदी व्यवस्थित. हो महाराज, कीर्तन ऐकून ऐकून लक्षात आलं
मग दुसऱ्याला कडू बोलणारी माणसं कीर्तन ऐकून ऐकून काय म्हणू लागली, ओ काही चुकलं असेल तर माफ करा, समजायचं शेंदालू आता पिकलं. कोणे गावी आहे पश्चातापेन शुद्धता. समजायचं आता शेंदाडू परिपक्व झालंय, पिकलंय. क्या बात. कच्ची लाही जर हातामध्ये दोन बोटामध्ये धरली दाबली ताबाज येतो, बोटाला टोचते. पण तीच कच्ची तांदळाची लाही जर दह्यामध्ये घातली तर काय होत आहे, मऊ होते, मऊ नरम होते. आता कचकची नाही, आता कोणाला त्रास नाही. आता कोणी जरी आला तरी सेवा करतो. आता काय करतो समजायचं आता शेंदाडू पिकलं. यालाच वारकरी संप्रदायामध्ये जीव ब्रह्मैक्य काला असं म्हणतायत. जीवाचं शिवाशी एकरूप होणं, मिलन होणं. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. कांदा मुळा भावी स्थळी भरला रिता ठावना हे वरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन. सर्व ठिकाणी जर देव दिसू लागला तर समजायचं आता जीवाचं देवाशी मिलन झालं. आता काय झालं, गावातली चांगली माणसं आपल्याला या डोळ्याने वाईट दिसतंय. नाही, वाईट वाईट दिसेल यात नवल नाही, पण गोड चांगली सज्जन माणसं जर या दृष्टीने खराब दिसत असेल तर समजायचं अजून तुमची दृष्टी मलिन आहे. पण धर्म सोहळ्यामध्ये हरिप्रसाद सेवन केला, काल्याचा प्रसाद सेवन केला, जिवंत ठिकाणी शुद्ध झालं. आणि मग जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत आत्मस्वरूपाची प्रचिती झाली. आता सर्व ठिकाणी देव दिसतोय. जे जे दृष्टी दिसे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक. बोट जाणे इतकी जागा नाही. तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळायचे ना. क्या बात. आणि म्हणून मला एकच सांगायचं, सर्वांगाने जीवन शुद्ध होण्यासाठी परमार्थ करायचं. जन्मजन्मीचं दुःख दूर होण्यासाठी हरिप्रसाद सेवन करायचं. देवाचा प्रसाद
देवाच्या प्रसादे करा रे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. कशासाठी प्रसाद सेवन करायचा? कारण जीवाच्या पाठीमागे हजारो प्रकारचं फळ लागलेलं आहे. भोगे रोग भयम, कुलच्युती भयम, वित्ते नृपलाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रवाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांताद भयम. शब्द स्पर्श रूप रस आणि पंचविषयाचं सेवन. कारण प्रत्येक भोग सेवन करत असताना, भोग भोगत असताना, भोग हा जीवाला आकर्षित करत असतो. पूर्वी आपले बाप दादे तुंतुण्याच्या नादात त्यांच्या हजारो एकर जमिनी गेल्या तुंतुण्याच्या नादात. आता जी जुनी माणसं त्यांच्या खटका लक्षात आला नाही का? हो, मला एकच सांगायचं का, कारण तिथं रचना अशी होती, फक्त मी टच करतो, बाकी सगळं तुम्ही अर्थ करा. फक्त एकच सांगतो, या रावजी भोग जीवाला ओढून नेतो, खेचून नेतो. घरी धर्मपत्नी भान नाही, मुलं बाळ भान नाही, पण तिकडे मात्र जाण्याची सटक. परिणाम आज त्या घरी भीक मागण्याची वेळ आली. वडिलांनी कमवून ठेवलं, आपल्याला त्याचं महत्व कळलं नाही म्हणून बेभाव जमिनी फुकून टाकल्या. दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुंग हो जाती. किती जरी रोज पंढरीला गेला तर तुम्हाला जर वाईट व्यसन असेल तर काय फायदा नाही. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. परिवारामध्ये पांडुरंग पहा, काय वेगळी वारी करायची गरज नाही. आमच्या रूपात देवाला बघान दा, तीर्थयात्रेला जाऊ नका, सोना खिशाला लावू नका, पाणी पिऊन दिवाळी करू नका, खाऊ नका. जीवन समृद्ध करायचं असेल तर हाच परिवार त्या ठिकाणी देवाच्या रूपामध्ये यांना सांभाळा. हाच खऱ्या अर्थाने परमार्थ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. परमार्थ, परमार्थ म्हणजे डोंगराला छिद्र पाडायचं, जटा वाढून भस्म लावून तप करायचं, त्याचं नाव परमार्थ नाही, तो त्याग आहे. सर्वभूती एक वासु, सर्वभूती प्रमाणे सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. हे सांगतो कशासाठी? महाराज म्हणतात जीवाला भोग आकर्षित करत असतो आणि दुःखाला बळी पडतोय. उदाहरण देता येईल ना? आमिषाची या गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. बस असंच असाच महाराज म्हणताय जर परमार्थामध्ये हरिप्रसाद सेवन केला दुःख ते कैचे नये, स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही.
अहो भाकड महाराज, तुम्ही आळंदीला 10-10 वर्ष कोर्स केला म्हणून तुम्हाला साहजिक आहे, तुम्ही बोलताय, पण तेवढं आमच्यासाठी अवघड आहे. ही मुलं बाळं काय आम्ही जंगलामध्ये सोडायची तुमच्या बरोबर राहून काय रोजच देवाचा प्रसाद खायचा का? नाही, ही शंका आहे. पण समाधान असं आहे, कामामध्ये काय वेगळं त्या ठिकाणी संन्यास घ्यायची गरज नाही. समाधीचं सोग सुख सांडावो बाळू सोपेवर मामा सांगितले संते टाळ हाती घेऊन मनकारे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. ओ कामधंदा करून 2 पैसे कमावणारा खरा भक्त मानलेला. 4 आश्रम सांगितले पैकी संसारिकाला 1 नंबरची जागा आहे. का बरं संसारिकाला गृहस्थ आश्रम का धन्य मानलेला आहे? धन्य ते त्याचं कारण आहे, कोणी जरी आला त्या ठिकाणी अतिथी भिकारी तरी कुणाच्या दारासमोर येतो? संसारिकाच्या. भिक्षा वाढा माई भिक्षा माई अलख निरंजन गोसाई आले. संन्याशाच्या झोपडी समोर संन्याशाने आवाज दिला तर काय येईल? उठला संन्यासी जटा धारण करणारा, तो म्हणला त्या ठिकाणी बाबलीचा पाला नको म्हणलं लिंबाचा. जरी होय संन्यासी तरी माध्यनाशी. संन्यासी जरी असेल पण एक वेळेला काय होईना शरीररूपी गाडी चालण्यासाठी त्याला अन्नरूपी पेट्रोलची गरज आहे. मग अन्न तयार करण्यासाठी काय लागेल? पैसा. आणि पैसा कमवासाठी काय लागेल? उद्योग लागेल, धंदा लागेल, शेती लागेल, काहीतरी लागेल ना. जोडून या धन असं म्हटलं. काही लोकांनी अपप्रचार केला, जो तो उठतो तो म्हणतो त्या ठिकाणी देवदेव करा, देवदेव करा. नाही, संन्यास घेऊन देवदेव करा नाही, उलट पैशाचे 2 पैसे करा असा संदेश महाराजांनी दिलेला आहे. ज्या घरामध्ये कमीत कमी जेवढं अन्न लागतं तेवढी जरी कमाई झाली तरी आहे ते बापाचं जागेवर राहील. काय म्हणतो मी? नाही, विकायची पाळी येणार नाही. म्हणून माझं असं मत आहे, उद्योगम सत्पुरुष, जो माणूस उद्योगी आहे तो खरा महात्मा आहे. म्हणून 2 पैसे त्या ठिकाणी तुमच्या नादाला लागून भागणार नाही. 2 पैसे महाराज म्हणतायत कमवा ना. मग 5000 वर्षापूर्वी 2 पैसे प्राप्त करण्याचं साधन जर कोणतं असेल तर दह्या दुधाचा मथुरेचा प्रसिद्ध बाजार. आजही जगामध्ये दुग्ध व्यवसाय 1 नंबरला आहे. करणाऱ्याला नाही, करणाऱ्याला त्याचं सोडा, पण करणाऱ्याला त्या ठिकाणी आजही दुग्ध व्यवसाय 1 नंबरचा आहे. 5000 वर्षापूर्वी अनेक जाती धर्मीयाच्या अनेक भाषा बोलणाऱ्या गवळणी कृष्ण भक्तीवर आरूढ आहे. पण व्यावहारिक जगत, परमार्थिक जगत आणि प्रातिभाषिक जगत, किती प्रकारचं जगत आहे? व्यावहारिक जगत चालू असलेला काळ इथे बोलून भागणार नाही. इथे प्रत्यक्षात कमावं लागेल. प्रातिभाषिक जगत, स्वप्नातलं राज्य आणि परमार्थिक जगत ज्याची सत्ता तिन्ही काळामध्ये. आपण व्यावहारिक जगतातले साधू आहे, मुलाबाळाची पाठी आहे, 2 पैसे आपल्या पाठीमागे खर्च आहे. अशाच गोकुळातील भाग्यवान गवळणी 5000 वर्षापूर्वी की ज्यांना मुलं बाळ होती, संसार प्रपंच होता, पण 2 पैसे प्राप्तीसाठी सर्व जाती धर्मीयाच्या गवळणी एकत्रित आल्या. गवळणीचा थाट गवळणीचा थाट
म्हणजे सोबत, हाट म्हणजे बाजार. दह्या दुधाचे माठावर माठ घेऊन मथुरेच्या बाजाराकडे दही आणि दूध विक्री करण्यासाठी सर्व भाषा बोलणाऱ्या गवळणी, जाती धर्माच्या गवळणी निघाल्या. नव्हे नव्हे मथुरेच्या दह्या दुधाच्या बाजारामध्ये जाऊन पोहोचल्या, पण मूळचा विषय मात्र देवाचा आहे. देव माझा 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 मी देवा, विषय तो त्यांचा झाला नारायण. मग जागृती आठवे. दिवसभरामध्ये जे चित्र प्रदर्शन आपण मार्केटमध्ये पाहतो, स्वप्न त्याच असतं. ज्यांचा विषय परमात्मा झालेला आहे, चर्चेचा विषय देवच, दुसरा विषय नाही. एका विषय तो सकळांचा, ज्यांच्या आवडीने आवडीत अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायले पुराणांतरी. निमित्त पाण्याचे पण मात्र त्या ठिकाणी गोडी देवाची. भरीला उलंडोने रेता, भरलेली गागर सांडून दिले. सासूला सांगताय पाणी संपलंय, लबाड पाणी संपलं नाही, संपून टाकलं. का? एक विषय परमात्मा. बाजारामध्ये दही आणि दूध विक्री करण्यासाठी गेले, पण गोविंद घ्या दामोदर घ्या, स्वर्गीय बंडोबा गोळेगावकरांचे शिष्य आमचे पांडुरंग महाराज पळशीकर. ही चालच बंडोबाची आहे, कारण त्यांच्या सानिध्यामध्ये राहिले. कारण या आखाड्यात दम निघत नाही बाबा. समजा एखाद्याने कुस्ती सोडली, पण कुस्ती सोडणाऱ्याला कुस्ती पाहायचा पण नाद असतो. आणि मग कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती सोडलेला पहिलवान गेला, पण त्याला कुस्ती चालली ना, ते म्हणजे अरे भल्या माणसं तो खेळत नाही खेळत, पण त्याचे अभिनय जागे असतात. तसं आमचं वर्षाव चालू आहे. पांडुरंग महाराजांनाच आठवण आली बंडोबा गोळेगावकरांची त्या चालीची. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, कृष्ण परमात्म्याची घोषणा करतायत. बाजारामध्ये गेलेल्या एका विचाराच्या, एका आवडीच्या अनेक भाषा बोलणाऱ्या गवळणी एकत्रित आल्या. दही दूध विकत असताना इमानदारीनं सांगतायत, बाई माझ्या दही दूध तूप आणि लोणी, दूधवाला दूध दारावर घेऊन येतो, पण घेणाऱ्याला वाटतं याच्यात पाणी दिसतंय. दूध घेणारी मावशी म्हणते, दूधवाला दादा आज पाणी जास्त दिसतंय. नाही म्हणले मावशी, काल तरी एक ग्लास टाकलं होतं, पण देवाची शपथ आज टाकलंच नाही. आज मात्र देवा शपथ घालून सांगतो आज टाकलं नाही. घेणाऱ्याला शंका येते. दारावर आलं, पाण्याची शंका. दारूत अख्खं पाणी आहे, गावाच्या बाहेर आहे, पुरत नाही. बाई माझ्या दुधात नाही पा, हो हो, अशा
अनेक भाषा बोलणाऱ्या गवळणी एकत्रित आल्या आणि मग एकाबद्दलची चर्चा निघाली. एक मराठा भाषा बोलणारी गवळण म्हणू लागली. काय म्हणते ती? कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठ. इथपर्यंत माझ्या सोबत आला म्हणते कृष्ण परमात्मा. तो का म्हणे? पाहिले मागे वळून बघितलं तर एवढ्या वेगे अंतराला. हे गवळण म्हणते मी ज्या वेळेला दही आणि दुधाचा माठ डोक्यावर घेऊन निघाले ना त्या वेळेला पाहिला पाहिला भाषा बोलणारी गवळण म्हणते येता येता त्याला मी बघितलं. हे गवळण म्हणते 8 दिवसापासून मी त्याला पाहत होते पण भेटला नाही. एक दिवस अचानक घरी आला. अचानक घरी आलेल्या पाहुण्याला काय राम राम श्याम श्याम असं काय तुमच्या घरी पाहुणे आले मग त्या वाड्याच्या मालकाने पाहिलं आपल्याकडे पाहुणे आले. मग काही पद्धत असेल ना? राम राम आगतम स्वागतम सुस्वागतम ही व्यवहारातली परंपरा. एक दिवस कृष्ण परमात्मा एका गवळणीच्या घरी गेले. वाड्यासमोर उभं राहिले. तिने अचानक देवाला पाहिल्या बरोबर. आणि मग काय म्हणायला पाहिजे तिने? या म्हणायचं देवा तुमचं स्वागत आहे. हे असलं काही घडलं नाही. मग काय घडलं? लई दिसाने दोरी तुटली. जर तुम्हाला सेकंदात बैल आणायचे असले तर त्या स्पीडने पळाले पाहिजे. ते टांगडं मोडलं तरी असं काही चाली आहे की त्याच्यातली 3 माझा खाऊन टाकली मग खाली काय लई दिसाने अगं ये म्हणा बस म्हणा नाही असलं काय नाही. काय काय सांगू का असं होत भेटी लागायची ज्याच्या भेटीची आतुरता लागली तो जर दिसला तर असं होतच. काय म्हणून अनेक जाती धर्मीयाच्या अनेक भाषा बोलणारा गवळणी कोणी म्हणतं आत्ता बघितला, कोणी म्हणतं मगाशी बघितला, कोणी म्हणतं त्या ठिकाणी माझ्या घरी आलता. पण एक हिंदी भाषा बोलणारी गवळण मात्र खामोश. ती कोणाशी बोलत नाही. बाकीच्या गवळणीने तिला घेराव घातला. त्या गवळणीला बाकीच्या गवळणी म्हणू लागल्या का ग आम्ही आनंदाने देवाचं वर्णन करतोय तुझ्या तोंडावर का गौऱ्या फुटल्या?
हिंदी भाषा बोलणारी गवळण तरी सुद्धा गप्प बसलेली आहे. बाकीच्या गवळणी तिला चिडवू लागल्या, अगं तुला म्हणतो तुला. तिला राग आला, मग तिने वाचा फोडली. हिंदी भाषा बोलणारी गवळण देव दर्शनासाठी वेडी झालेली कोणी एक भाग्यवान विरहिणी. आणि तिने सांगितलं, हे माझ्या मैत्रिणींनो, ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून घर सोडणे घरी सर्वस्वाचा त्याग करून ज्याच्यासाठी रानोमाळ फिरले. कोणी म्हणतं आता दर्शन दिलं, कोणी म्हणतं काल दिलं, कोणी म्हणतं परवा दिलं, कोणी म्हणतं इथपर्यंत आला, पण सर्वस्वाचा त्याग केला अजूनही मला दिसला नाही. हिंदी भाषा बोलणारी गवळण म्हणू लागले, हे माझ्या मैत्रिणींनो, आता तुम्ही साक्षीला आणि श्री हरीशी माझा करार आहे. आता हरी दर्शनाशिवाय, आता देव दर्शनाशिवाय मी क्षणभर सुद्धा, मी पळभर सुद्धा जीवन जगू शकत नाही. पहिल्या चरणामध्ये हर बिन रही न जाया जिहिरा. थोडासा शब्दाशी अर्थ जाणून घ्या. हे माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही साक्षीला आणि हरीशी माझा करार निश्चय. आता हरी दर्शनाशिवाय, हरी बिन रहिया, त्याला सोडून आता जगणं क्षणभर सुद्धा शक्य नाही. न जाये जिहिरा. जिहिरा या शब्दाचा अर्थ आहे आता जगणं शक्य. कबकी ठाडी शब्दाचा अर्थ समजावून घ्या. कबकी केव्हापासून, ठाडी उभी. नाही, हिंदी जरी आपली असेल पण थोडासा भाग बदलला की हिंदीचे शब्द बदलते, हिंदीचा ढंग बदलतो. खेड्यापाड्याची हिंदी वेगळी, तालुक्याची हिंदी वेगळी, जिल्ह्याची हिंदी वेगळी, मराठवाड्याची हिंदी वेगळी, पश्चिम महाराष्ट्राची हिंदी वेगळी, गुजरातची हिंदी वेगळी. आपण इथून पाथरीला गेलात, तिचा ढंग वेगळा. कबकी केव्हापासून, ठाडी उभी, देखे रहा, तुझी वाट पाहते. तुझ्या दर्शनाशिवाय आता क्षणभर सुद्धा जगणार नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ. चंदनाची चोळी माझे सर्व, बस शिथिलता ज्या चंदनामध्ये उकळत्या. रात्रभर 40 किलो लोखंडाच्या शिऱ्याच्या कढाईमध्ये गोड तेल उकळायचं, बाभळीचं जळतं आणून. चंदनाच्या तेलाचा एकच थेंब टाकायचा उकळत्या कढाईमध्ये.
पापण लवायच्या अगोदर उकळतं तेल थंड होतं. ही शिथिलता कशामध्ये? चंदनामध्ये. ती म्हणते चंदनाची चोळी जरी शिवून माझ्या अंगात घातली, हरी दर्शनाशिवाय मात्र आता अंगाचा तहा कमी होणार नाही. म्हणून हरी विन रहिया नकबकी ठाडी देखे रहा. तुझी वाट पाहते. डोळ्यात तेल घालून जर दर्शन देत नसेल तर याचाच अर्थ काहीतरी चुकलंय अभंगाच्या दुसऱ्याच्या. दर्शनाशिवाय जगणं शक्य नाही. सर्वस्वाचा त्याग करून जर दर्शनाला उशीर होत असेल, विलंब होत असेल तर सरळ सरळ असा अर्थ निघतो काहीतरी चुकलं वाटतं. मोठी माणसं चुका करत नाही, झाली एखादी तर झाकून ठेवत नाही. ती गवळण म्हणते तुझ्या पुढे पदर पसरतो रे देवा. करानी विनवनी पायी चुकी पदरामध्ये घे रे बाबा. काय माझ्याकडनं चुकलं? क्या मेरे लाल, हे माझ्या लाला, कवन चुकी भई, क्या मोही पाशी ते बेर लगाई. माझ्यापर्यंत येण्यासाठी का उशीर होतोय? आता स्वतःचे उपाय संपले. मग मैत्रिणीला ती गवळण काय म्हणते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये? कोई सखा म्हणते हे माझ्या सखियांनो. सखा नाही बरं, कारण इथं सखी आहे. मैत्रीण. सखी म्हणजे कोण? मैत्रीण. सखा म्हणजे एखादा भक्त पुल्लिंगी, पण इथे स्त्रीलिंगी आहे. कोई सखी. सखी म्हणजे माझी एखादी मैत्रीण. कोई सखी हरी जावे बुलावन. हे माझ्या मैत्रिणींनो, ज्याच्या दर्शनाची मला ओढ लागली
तुम्ही माझ्या मैत्रिणीन आहात का कैदाशीन आहात? माझ्या मैत्रिणी आहे ना, जा कोणीतरी हरीला देवाला घेऊन ये. उठली एक मैत्रीण, बोलू लागली. त्या ठिकाणी मैत्रीण उठली. ती म्हणते, काय ग, सकाळपासून बघतो हरीला घेऊन या, देवाला घेऊन या. जर मी कृष्णाला घेऊन आलो तर त्याच्यासाठी काय करशील? देवासाठी वेडी झालेली गवळण म्हणू लागली, अगं मी 1000 एकरची मालकीण आहे. 4-2 गुंठे नाही. पूर्वी ज्याच्या घरी जास्त गाई तो मोठा माणूस श्रीमंत. आता ज्याच्या घरी काहीच नाही, काळ बदलला म्हणून रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढला. अर्थिंग कटली लोकांची. अर्थिंग घोड्यावरच सगळे, खाली टायर आणि वर गडी. उतरला खाली तर बाटाबूट 4-2 हजाराचा प्लॅस्टिकचा. अरे कुठली जरी लाईट असली तर त्याला अर्थिंग दिल्याशिवाय लाईट लागत. समाजाची अर्थिंग कटली म्हणून रोग वाढले. कुणाच्या घरात गेलं तर कोणाची मार्बल, कोणाची स्टाईल. ही घरात माणसं अटॅक येऊन का मारायला लागले? वरून फॅन, वरून पंख्याची हवा आणि खालून फरशीचं गारठ. मेला जखडून. शेणा मातीची अंगणं होती, त्या अंगणामध्ये ऊब होती. काय होते? ऊब होती. जन्माला आलेलं मूल जर आईच्या कुशीमध्ये राहिलं तर आईची ऊब लागल्याने त्याचं आरोग्य ठीक राहतं. तसं काळी माता ही आमची आई आहे. ही भारत माता आमची आई आहे. शेणा मातीच्या त्या ठिकाणी अंगणामध्ये नाही जरी तुम्ही आथरून खाली टाकलं पण रात्रभर तिच्यामध्ये ऊब असते. पहा सध्या खाली अंगणामध्ये झोपून पहा, बाहेर गारवा पण तिच्यातून ऊब येते, गरमी येते. रक्त फिल्टर होतं रात्रभर. मजा नाही बीपी कमी व्हायचे आणि जास्त व्हायचे. असं मला एकच सांगायचं, कोणीतरी एखादी मैत्रीण उठली घेऊन येते देवाला, पण काय करशील? 1000 एकरची मालकीण म्हणू लागली, काय करणार नाही हे मला विचार. पण काय करशील? ती गवळण म्हणू लागली, हे बघ, हे 3.5 हाताचं शरीर जीवासहित बार त्याच्यावरून ओवाळून टाकेल. तो का म्हणे, काया करीन पुरवंडी ओवाळून साठी मस्तक हे. जीवासहित हे शरीर बार ओवाळून टाकेल. आता शरीराचा जीवाचा किती संबंध थोडक्यात संशोधन करू. आपला जीव आपल्याला किती प्रिय आहे आपण शास्त्रकारांना विचारू. नवारो सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. शेतकऱ्याने त्या ठिकाणी बोर घेतला, पाणी लागलं आणि 20 फुटाची उंच टाकी होते. त्याच्यात एक वानरीण व्याली. आडुशाला त्या ठिकाणी टाकीमध्ये तिने पिल्लाला जन्म दिला. पण शेतकऱ्याने बोर घेतला, पाणी लागलं, त्याने मोटर चालू केली. 7.5चा पंपर त्या ठिकाणी भार 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 त्या टाकीमध्ये पाणी पडू लागलं. आता 4-2 दिवसाचं वानरणीचं पिल्लू आणि ती घाबरून गेली. आता काय करू बाया, आता काय करू बाया, कसं पाणी आलं, कुठून आलं? जसं जसं पाणी वाढवू लागलं आणि मग तिचं सगळं जीव त्या पिल्लामध्ये. पाणी त्या वानरणीच्या कमरेपर्यंत आलं. तिने पिलू असं काखेत घेतलं. पाणी काखेपर्यंत आलं. तिने पिलू छातीवर घेतलं. पाणी गळ्यापर्यंत आलं. तिने पिलू खांद्यावर घेतलं. पाणी तिच्या नाकातोंडात चाललं. तिने पिलू डोक्यावर घेतलं. नाकातोंडात पाणी गेल्याबरोबर तिने डोक्यावरचं पिलू काढलं, तळपाय खाली दाबलं, त्याच्यावर उभी राहिली. पिलावर प्रेम कुठपर्यंत? स्वतःच्या जीवाला त्रास होत नाही तिथपर्यंत. शास्त्रकार म्हणतात, नवार सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. महाराज म्हणतात, आपला जीव आपल्याला जितका प्रिय जगामध्ये तेवढं प्रिय काही नाही. आणि म्हणून इतका प्रिय असणारा जीव ती गवळण म्हणते, 12ही दारू ऊस पर तन. तन म्हणजे
3.5 हाताचं शरीर जीवासहित त्याच्यावरून उवाळ निघाले म्हणून कोई सखी हरी जाबे बोलावन आणि एकदा का हरीला घेऊन आली की पुन्हा त्याला सोडणार नाही. प्रभु कब देखे एकदा देवाला घेऊन आले त्याला जर का पाहिलं ना तुका प्रभू कब देखे पाऊ त्याचे पाय अंतःकरणामध्ये साठवले मग त्याला मात्र सोडणार नाही. पाशी यावू फेर न जाऊ. देवाला सोडलं की मग फजितीच. सासू सासराचा जाचं मला बारी सासू सासू सासराचा मला बारी सासूरवाशी जीवन. देवाला सोडलं की नुसता जास. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणताय तुका प्रभू कब देखे पाऊ पाशी आऊ फिर न जाऊ. क्या मेरे लाल कवन चुकी भाई क्या मोही पाशी ते बेर लगाई विठोबा. नामयाचा स्वामी प्रगटला कबरदारी. 8 वर्षाच्या मूर्ती रूपाने भगवान बंदीखान्यामध्ये प्रगट झालेला कृष्ण चरित्र म्हणताय. आईच्या इच्छेप्रमाणे बालक झाले तहाने झालेला कृष्ण चरित्र म्हणतायत. आई वडिलांना बालपणी सल्ला देत आहेत. नंदाच्या घराला बालपणी आई वडिलांना मार्गदर्शन करतायत. वसुदेव कृष्ण परमात्म्याला पाठीमध्ये घालून पाठी डोक्यावर घेतली निघाले. नंदराजाच्या घरी नेऊन ठेवल्या बरोबर गुढिया तोरणे आनंद उत्सव. आणि मग आनंद उत्सव चाललेला आहे तेवढ्या दुश्मनाला कळालं कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा चळक सुटला. मारण्याचा प्रयत्न केला. नैनम छिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावका. मारण्याच्या पलीकडचा परमात्मा सर्व गोपाळांची संघटना केली. सर्वांना सांगितलं त्या ठिकाणी चला
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. चमकाचा वाडा बघितला. देवाने सांगितलं या वाड्यामध्ये दह्या दुधाच्या उतरणी तुडुंब भरलेलं आहे. झाका डोळे झाकले. 1 2 3 सर्व सौंदडी गोपाळ माळदाच्या घराण्यावरून चित्र असतात. काय म्हणताय तुमच्या भागामध्ये त्याला? सवन. सगळीची सगळी सवंगडी त्या सवण्यातून खाली. वाटल तेवढं दही दूध खाल्लं. पुन्हा देवाने सांगितलं झाका डोळे झाकले. 1 2 3 सकाळी गवळणी उठून पाहता येतं. अजगाजा 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 पाहते गवळणे तवते मनती नंदाची पोर. पहिला मोर्चा यशोदा मातेकडे नेला. यशोदा कृष्ण सांग जावं. पहिला मोर्चा सोनेचा. दुसरा मोर्चा सासूंचा. काय म्हणताय सासू? ऐका. यशोदे आपण खातो दही दूध तोपलोनी हात पुशितो सुनेच्या मुखा लागून. हे काय लिहिला? आणि मग यशोदेने बोलावून घेतलं. सांगितलं कृष्णा काय येऊने का करी तोशी चोर. 9 लाख गाईने गोठा भरलेला आहे. कुणाच्या घरी कधी जाऊ नको. काडी हातात घेतली त्या ठिकाणी दाटू लागली यशोदा. कान भरले देवाने. आई नको आई नको आई मला मारू नको. उठबशा मारू लागले परमात्मा. उठबशा मारता मारता रडू लागले. कृष्ण परमात्मा म्हणतायत आई मी पराया घरचा समजून तर मुद्दाम मारत नाही ना. पुन्हा मिठी मारली यशोदेने. नाही रे बाबा तू माझा प्राण आहे. अनेक लीला करू लागले. मुख पसरवणे दावी मातेला. मुख पसरवणे दावी मातेला. विश्वरूपा दिसे तिज प्रती नाही खाल्ली माती खाल्ली. कृष्ण केलं. सौदर होऊन कृष्णाच्या तोंडामध्ये दिसली यशोदेला. मूर्छा येऊन खाली पडली. शेवटी यशोदेने सांगितलं रोजची गाराने गोधने चारावया. सर्वांना सूचना दिली. अरे तुम्ही गाया घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन
कस्तुरीचा टिळा चालत गोपाळ बस सर्व गोपाळासह गाया घेऊन रानामध्ये निघाले. यमुना नदीवर गायी पाणी पाजलं आणि यमुनाच्या तटी खेळ मांडलेला आहे. विटी दांडू चेंडू लगुरी नाना परी खेळ मांडलेला यमुनेच्या तीरी. एकदमाचा खेळ हा मामा पोला खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू एकदमाचा खेळ खेळून सवंगडी थकले. सांगितलं खांदे बार काय म्हणले रात्री सांगितलं त्या ठिकाणी 10 ते 12 होईल. 11:15 सुरुवात झाली 11:30 झाले तरी तुमचा खेळाचा रट्टा अजून चालूच का. बस म्हणले आता खडके सोडेल. माझे आहे तैशी आळंदीकर मंडळी सर्वांनी माझ्या कीर्तनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही शतशः ऋणी आहोत. चंद्र सूर्यासारखे मृदंगाची साथ देणारी मंडळी 30 ते 35 वर्ष झालं मी या महात्म्यांना पाहतो. असाच मृदंग वाजवत आहेत सुरेश महाराज पाथरीकर. किती वय असेल महाराज तुमचं आता. 67 म्हणजे 3 कमी 70. टाळी वाजवा जरा. याच अभिष्ट चिंतनाच्या सुरेश महाराजांना हार्दिक शुभेच्छा. 70 वर्षाचा माणूस अजूनही त्या ठिकाणी 22 वर्षाच्या मुलाला लाजविल असं मृदंग वाजवतात. तो का म्हणे वृद्ध होती तरणे रे ही ताकद परमार्थाची आहे. तसेच त्यांचे साथीदार आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज कावळे. विठ्ठल महाराज कावळे नव तरुण आहे. पहार हातात दिली तर 4चा आकडा तयार करण्याची ताकद ज्या नव तरुणामध्ये. म्हणून असे होतकरू असणारे आमचे कावळे महाराज साथीला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली. भगवान त्यांचंही कल्याण करो. आणि तुम्ही भरभरून 2 ते 2.5 तास दिले. भगवान तुमचंही कल्याण करो. मी हसवणारा कीर्तनकार नाही, मी फसवणारा कीर्तनकार नाही, परंतु भक्तीचा ठसा तुमच्या अंतःकरणामध्ये उमटून देणारा कीर्तनकार मात्र जरूर आहे असं स्वाभिमानाने तुमच्या समोर सादर करतो. म्हणून आमचे दादा नाथरेचे त्यांनी पेटीची साथ दिली. सुंदर असं सिस्टम आहे. त्यांचा पण धंदा अगदी चकाचक चालला पाहिजे. चांगल्या क्वालिटीचा बारदाना असेल तर हक्काचे 2 पैसे हे त्यांचं बोनस असतं. म्हणून या माध्यमातून ही लाईव्ह असलेली त्या ठिकाणी यूट्यूबची रेकॉर्डिंग याला म्हणते नाव. यूट्यूबचं नाव बघितलं का काय. अस्सल मराठी. अस्सल मराठी कीर्तनकाराचं चॅनल आहे. जरा टाळी वाजून स्वागत करा. असे होतकरून नवतरुण या आखाड्यामध्ये जर आले तर यांची परंपरा सुद्धा इथेच गुंतून राहणार आहे. म्हणून असे अनेक त्या ठिकाणी अंगाने सहकार्य करणारे सर्व त्या ठिकाणी भक्तगण मंडळी. झालेली सेवा गुरुनाम गुरु. तसंच सकाळी ज्यांच्या भेटीचा योग आला गेली 30 ते 35 वर्षापासून माझ्या सानिध्यामध्ये असणारे या परिसराचं वैभव रामरावजी पाटील काळे भाऊ मरडसगावकर असा महात्मा अन्नदान करणारा आहे. गेली अनेक वर्षापासून तुम्ही म्हणाले लाख लोकांना पुरणपोळीचं जेवण द्यायचं तर घातलं त्या माणसाने. अशा अन्नदात्याचं सुद्धा टाळी वाजून स्वागत करा मंडळी. गरज आहे यांची समाजाला आज. म्हणून त्यांची उपस्थिती लाभली त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा गुरुनाम गुरु जोग महाराज वैकुंठवासी परमपूजनीय म्हातारबाबा शिंदे खनेपुरीकर भक्त हनुमंतरायाच्या चरणी उपस्थित वारकरी आणि उपस्थित आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सर्व शिदोरे एकत्रित करून भगवान कृष्ण परमात्मा काला वाटतायत. तो काला वरखेड मंडळी या ग्रामस्थ मंडळींना भक्तगण मंडळींना सेवन करण्यासाठी मिळतोय. हा काला ज्यांच्या सानिध्यामध्ये मिळतो त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर